नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला ना आप्पे पात्रामध्ये बनवून दाखवणार आहे ना इडली स्टीमरमध्ये बनवून दाखवणार आहे। असा मऊ लुसलुसीत नाश्ता बनवून दाखवणार आहे। फक्त घरच्या असेल त्या साहित्यामध्ये तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। ह्याला तुम्ही पांढरा ढोकळा सुद्धा बोलू शकता। तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही, ना डाळ तांदूळ भिजत ठेवायची गरज आहे, ना आंबवण्याची गरज आहे। घरी 2 कच्चे बटाटे असतील त्याच्याने हा नाश्ता तुम्ही सहज बनवू शकता आणि पहिल्या वेळेस न चुकता मस्त असा पांढरा शुभ्र आतून एकदम जाळीदार आणि पंजसारखा स्पंजी नाश्ता तुम्ही सुद्धा बनवू शकता। लहानच काय मोठे देखील आवडीने खातील इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो। सर्वात प्रथम आपल्याला 2 लहान साईजचे बटाटे घ्यायचे आहेत। कच्चे बटाटे आहेत, उकडून घ्यायची गरज नाही, त्याची साल काढायची आहे आणि ह्याला आपल्याला जाडसर कापून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये कापून घ्यायचं आहे कारण की बटाटे लवकरात लवकर काळे पडतात। बटाट्याला भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं, म्हणून आपल्याला कधीही बटाटे कापून घ्यायचे असतील तर पाण्यामध्येच कापून घ्यायचे आहेत। तुम्ही वाटलं तर एक मोठ्या साईजचा बटाटा सुद्धा वापरू शकता। आणि हो मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। असं पाण्यामध्ये बटाटे कापून घ्यायचे आहेत आणि बटाट्याला 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून सुद्धा घ्यायचं आहे। कच्चा बटाटा कापून झाला आणि स्वच्छ धुवून झालं की लहानसा मिक्सरच्या भांड्यामध्ये या कच्च्या बटाट्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि ह्या सोबतच नाश्त्याची चव थोडीशी आंबूस होण्यासाठी इथे मी 100 ग्राम दही घेतलेली आहे। दही जास्त आंबट नाही म्हणून मी इथे जास्त दहीचा वापर करत आहे। तुम्ही जास्त आंबट दही वापरत असाल तर 2 चमचे किंवा 50 ग्राम दही वापरलं तरी चालेल। मग त्याच्याबरोबर थोडंसं पाणी वापरावं लागेल, किंवा तुम्हाला दही वापरायचं नसेल तर 1 ते 2 लिंबाचा रस वापरलं तरी चालेल। नाश्त्यामध्ये आंबूस चववाली चवीला नाश्ता एकदम भन्नाट लागतो। 3 ते 4 हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व 1 ते 1.5 इंच आलं असं लहान तुकडे करून घ्यायचं आहे। आता याला शक्य असेल तेवढं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर नाही केला तरी चालेल। कच्च्या बटाट्याला वाटून झालं की असं मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला अशी बारीक छिद्राची गाळणी घ्यायची आहे, कारण की बटाट्याचा चोथा हा शेवटी उरतोच, म्हणून आपल्याला असं गाळून घेणं फारच महत्त्वाचं आहे। एखादा चमचा घ्या आणि त्याच्याने गाळून घ्या। समजा तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगल्या प्रकारे बटाटा वाटला गेला असेल तर गाळून घेण्याची काहीच गरज नाही। आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून घ्यायचं आहे। चिटकलेलं बॅटर या मिक्सरच्या भांड्याबरोबर म्हणजे पाण्याबरोबर बाहेर येईल आणि चांगल्या प्रकारे पुन्हा त्याला मस्तपैकी मॅश करायचं आहे आणि गाळून सुद्धा घ्यायचं आहे। अद्रकचा चोथा किंवा बटाट्याचा चोथा दाताखाली आलं की चव चांगली येत नाही, म्हणून असं गाळून घेणं महत्त्वाचं आहे। तर मंडळी पाहू शकता, फक्त अर्धा चमचा चोथा उरलेला आहे, ह्याला फेकून टाकायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी बारीक रवा वापरायचा आहे। ही वाटी मी अर्ध्या कपाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे। तुम्ही वाटलं सर 1 कप रवा वापरू शकता। बारीक रवा आहे, तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला तुम्ही फिरवून घेतलं तरी चालेल। ही झाली दुसरी वाटी। आता नाश्ता मधून एकदम मऊ होण्यासाठी म्हणजेच की खाताना गळ्यात अडकू नये म्हणून इथे आपल्याला 1 चमचा रिफाइंड तेल वापरायचं आहे। कोणतेही तेल वापरा, फक्त मोहरीचं तेल वापरू नका। मोहरीच्या तेलाचा वास एकदम स्ट्रॉंग असतो। आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये लागत असेल तर थोडंसं पाणी सुद्धा टाकायचं आहे। आपल्याला अगोदर घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे, नंतर शेवटला 2 ते 3 चमचे पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकता, पण अगोदरच ह्याला पातळ करायचं नाही। घट्टसर बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर बनवून घ्यायचा आहे। हा नाश्ता बनवायला अजिबात वेळ लागत नाही मंडळी, कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। सकाळी उठायला उशीर जरी झाला तर तुम्ही हा नाश्ता झटपट बनवू शकता। डब्याला बनवा किंवा मुलांना मधल्या वेळेस बनवू शकता किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा बनवू शकता। तुम्हाला 1 दिवस आधी कोणतीही पूर्वतयारी करावी लागणार नाही, म्हणजेच की डाळ तांदूळ भिजवावं लागणार नाही, त्याला आंबवावं लागणार नाही। फटाफट हा नाश्ता बनवू शकता। इडली, ढोकळा, उत्तप्पा, डोसे ह्या सर्वांना उत्तम पर्याय। ढोकळा बनवायला 1 दिवस आधी तयारी करावी लागते, पीठ आंबवावं लागतं, मग त्याचा ढोकळा बनतो। पण ढोकळा बनणार की नाही ह्याची सुद्धा गॅरंटी नसते। ढोकळा सहसा फसतो, त्याला जाळी चांगली निघत नाही। पण असा नाश्ता बनवला तर अजिबात फसणार नाही, इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो। असं 2 ते 3 मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून सुद्धा घ्यायचं आहे। फेटून घेतल्याने काय होतं, या बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि बॅटर एकदम हलकं फुल सुद्धा होतं आणि नाश्त्याला जाळी पडण्यास जास्त मदत होते। आणि ह्याची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पाहू शकता, ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार झालेलं आहे। 1 वाटी दही म्हणजेच की 100 ग्राम दही वापरलेलं आहे आणि 1 वाटी पाणी वापरलेलं आहे। इतक्या प्रमाणामध्ये ह्याला पातळपणा आलेला आहे। तुम्हाला पाणी कमी सुद्धा लागू शकतं किंवा जास्त सुद्धा लागू शकतं, ते तुमच्या रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे। आता रवा चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी एक 10 मिनिटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे।
आता जोपर्यंत रवा चांगल्या प्रकारे भिजून सेट होत नाही तोपर्यंत मस्त खमंग लाल चटणी मी तुम्हाला बनवून दाखवतो। त्यासाठी इथे एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅन मध्ये जवळपास 2 ते 3 चमचे तेल घेऊया आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। वाटलं सर तुम्ही बटरचा लहान तुकडाही वापरू शकता। तर तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की 1 ते 1.5 चमचा चण्याची डाळ घ्यायची आहे आणि तितक्याच प्रमाणामध्ये उडदाची डाळ घ्यायची आहे। एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 लहान तुकडे आलं। आता या सर्व जिन्नसांना ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे, कारण की गॅस आपण फास्ट करून परतवून घेतलं दोन्ही डाळी करपतील, म्हणून गॅसला आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे। फक्त ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे। डाळीचा कच्चेपणा गेला आहे आणि थोडीशी डाळ लाल झालेली आहे। तर ह्या वेळेस हा एक मोठ्या आकाराचा कांदा मी घेतलेला आहे आणि तितक्याच क्वांटिटीमध्ये टमाटर सुद्धा घेतलेला आहे। आपल्याला कांदे आणि टमाटरला बारीक कापून घ्यायचं नाही आहे, मोठाड मोठाड कापून घ्यायचा आहे आणि ह्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत 1 ते 2 मिनिटापर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे। जास्त ह्याला शिजवून घेऊ नका, फक्त ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांद्याला हलकासा कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। एकदम झटपट अशी ही चटणी बनते। तुम्ही वाटलंच तर कांदा आणि टमाटरला कच्चं वापरून सुद्धा चटणी बनवू शकता, पण त्याच्यामुळे काय होणार, चटणी जास्त वेळ टिकणार नाही, म्हणजे जवळपास 8 ते 10 तासच टिकणार। आणि असं शिजवून घेतले दोन्ही जिन्नस तर चटणीला तुम्ही 2 ते 3 दिवस टिकवून खाऊ शकता। कांद्याला थोडासा हलका रंग आलेला आहे आणि टमाटरचाही कच्चेपणा पूर्ण गेलेला आहे। तर यावेळेस गॅस बंद करा व ह्या जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्या। तर हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे आहे। आता याला आंबूस चव येण्यासाठी इथे थोडीशी चिंच वापरायची आहे। जास्त चिंच वापरू नका, तुमचे टमाटर कमी आंबट असेल तरच चिंच जास्त वापरा। आता ही आंबूस चव बॅलन्स होण्यासाठी आपल्याला 1 चमचा लाल तिखट वापरायचं आहे, चवीनुसार मीठ। आता थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे। ह्याला बारीक वाटताना आणखीन पाण्याची गरज पडेल। तुम्हाला जशी चटणी खायला आवडते तसे पातळ किंवा घट्ट ह्याला वाटून घ्यायचं आहे। चटणी वाटून झाली की ह्याला एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे आणि पाहू शकता चटणी मी इतकी घट्ट वाटून घेतलेली आहे, कारण की मला घट्टच चटणी आवडते। तुम्ही वाटलास तर ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकता किंवा ह्याला वाटताना थोडंसं पाणी वापरून ह्याला पातळ करू शकता आणि चटणी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे। आता फटाफट मी तुम्हाला तडका बनवून दाखवतो। तर इथे तडका बनवण्यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये 2 ते 3 लहान चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता ह्या तेलामध्ये 1 चमचा मिक्स मोहरी जिरा घेऊया आणि मोहरी जिरा चटकायला लागलं की पाव चमचा हिंग घ्यायची आहे। हे बेडगी मिरच्या आहेत 2 आणि थोडेसे कढीपत्ता आहे। आता यांना चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आहे। एक 10 ते 15 सेकंद याला परतवून घेतलं की तडका पूर्णपणे तयार झालेला आहे। आता ह्याच्यावर असं पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही असं तडका आणि हे सर्व जिन्नस फ्राय करून घेतले तर जवळपास 2 ते 3 दिवस हे फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता, म्हणजे 2 ते 3 दिवस हे आरामात टिकतील। चला तर पूर्णपणे चटणी तयार झाली आहे। फटाफट आपण नाश्ता बनवून घेऊ। 8 ते 10 मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे। रवा भिजल्यानंतर थोडासा फुगतो आणि हलकासा घट्टपणा येतो। पाहू शकता हलकासा घट्टपणा आलेला आहे। चमचा 1.5 चमचे पाणी लागू शकतं, पण नाश्त्यामधून जाळीदार आणि मऊपणा येण्यासाठी शिवाय टम्म फुगण्यासाठी इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे आणि आत्ता इथे 1 ते 1.5 चमचा पाणी वापरायचं आहे। इनोच्या वरतीच पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे हलक्या हाताने एका डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे। जोर लावून फेटून घ्यायचं नाही, जोर लावून फेटून घेतलं की इनोचा ॲक्टिव्हनेस निघून जातो, म्हणून हलक्या हाताने फेटून घेऊ शकता। तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल। आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा लहान लहान वाट्या असतात मंडळी, अशा वाट्या घ्यायच्या आहेत किंवा मोठ्या वाट्या घेतल्या तरी चालेल। अशा वाट्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला काटोकाट बॅटर भरायचं नाही, थोडीशी जागा ठेवायची आहे, कारण की हा नाश्ता तयार झाल्यावर संपूर्ण भाग कव्हर करून टाकतो। आणि वाट्यांना आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे। जितक्या वाट्या असतील तितक्या वाट्यामध्ये अगोदर आपल्याला बॅटर भरून घ्यायचं आहे। असा अगोदरच पूर्वतयारी करून घ्यायची आहे। एखाद्या मोठ्याशा कढईमध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे, पाण्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे, मग असं रिंग स्टँड ठेवायचं आहे आणि अशी चाळणी घ्यायची आहे। चाळणीमध्ये आपल्याला अशा लहान वाट्या ठेवायच्या आहे, सेंटरमध्ये बरोबर चाळणी ठेवायची आहे, झाकण लावायचं आहे, गॅस फास्ट करून 10 मिनिटापर्यंत वापरून घ्यायचं आहे। 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढायचं आहे। अरे वा मंडळी, पाहू शकता नाश्ता काय मस्त टम्म फुगलेला आहे आणि परफेक्ट वाफला गेलेला आहे। आता ही चाळणी काढायची आहे आणि ह्या वाट्यांना अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे आपल्याला असेच नाश्ते वाफवून घ्यायचे आहेत। तर मंडळी नाश्ता पूर्णपणे थंड झाल्यावर चमचाच्या पाठच्या बाजूला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि ह्याची कड मोकळी करून घ्यायची आहे। पण वाटी चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच त्या वाटीतून नाश्ता डिमोल्ड एकदम चांगल्या प्रकारे होतो। पाहू शकता जबरदस्त असं डिमोल्ड झालेलं आहे आणि अजिबात चिटकलेला सुद्धा नाही।
तर मंडळी सर्विंग प्लेटमध्ये आपल्याला असा सर्व नाश्ता पसरवून घ्यायचा आहे. आपण ढोकळ्याला कसा तडका देतो तसाच तडका ह्याला द्यायचा आहे, म्हणजेच की फोडणी द्यायची आहे. असं फोडणीच्या पॅनमध्ये 2 लहान चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे. तुम्ही वाटलंच तर जिरे सुद्धा टाकू शकता. अर्धा ते 1 चमचा सफेद तीळ टाकायचे आहे आणि थोडेशा आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. कढीपत्ता नाही वापरलं तरी चालेल आणि असं चमच्याने ह्याला ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल आणि तिखटपणा कमी होईल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही तडका देऊ शकता. असं चांगल्या प्रकारे तडका तयार झाला की असा आपल्याला नाश्त्यावर पसरवून घ्यायचा आहे. एकदम सोपी रेसिपी आहे मंडळी, काहीच आटापिटा नाही आणि जास्तीचा पसारा सुद्धा पडणार नाही. तुमच्याकडे इडली स्टीमर नसेल, आप्पे पात्र नसेल तर हा मस्त पर्याय आहे. शिवाय इडली ढोकळ्याला सुद्धा चांगला पर्याय आहे. एकदा अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी बनवून पहा. लहानच काय मोठे देखील आवडीने खातील, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखा झालेला आहे आणि एकदम हलका फुल झालेला आहे. पाहू शकता मंडळी, वरतून मस्त अशा भेगा पडलेल्या आहेत आणि तोडल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो ह्याची जाळी पहा, काय मस्त जाळी पडलेली आहे. असा एकदा नाश्ता बनवा, दाताने न खाता पोटाने सुद्धा खाऊ शकता. तर मंडळी, आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये